Welcome to Param classes once again, and today we are going to discuss very important topic from NCERT ज्याच्यामध्ये दोन किमान तीन क्वेश्चन्स हे तुमच्या नीटमध्ये विचारले जातात आणि त्या टॉपिकचं नाव मीन्स युअर इव्होल्यूशन आणि त्याच्यामधला एक इम्पॉर्टंट बेट दॅट इज युअर ॲडॅप्टिव्ह रेडिएशन्स. आता ॲडॅप्टिव्ह रेडिएशन्स ही टर्म जी दिली ती कोणी दिली आहे की चार्ल्स डार्विन यांनी ॲडॅप्टिव्ह रेडिएशन ही टर्म दिली. जेव्हा चार्ल्स डार्विन त्यांच्या HMS बिगल शिप ज्या शिपने त्यांनी ट्रॅव्हल केलं त्या शिपनी जेव्हा त्यांनी वेस्ट कोस्ट ऑफ साऊथ अमेरिकाला त्यांनी व्हिजिट केली तिथे त्यांना वेगवेगळे आयलँड्स दिसलेत. तर त्या आयलँड्सवरती ही फाउंड डिफरंट व्हरायटी ऑफ स्पेसीज ऑफ बर्ड्स राईट. अराउंड 31 स्पेसीज ही फाउंड आउट देअर राईट. तर त्या 31पैकी अराउंड 14 त्यांनी कलेक्ट केल्यात आणि त्यांच्यामध्ये त्यांना सिमिलरिटीज सापडल्यात. तर त्याच्या सिमिलरिटीज होत्या द सिमिलरिटीज बिटवीन दोज बर्ड्स. ऑब्झर्विंग दोज सिमिलरिटीज डार्विन कंक्लुडेड दॅट all those species must have originated from the single ancestor stock. म्हणजेच ह्या बाकीच्या सर्व ज्या स्पेसीस होत्या त्यांच्यामध्ये जी साम्यता होती सिमिलरिटीज होत्या तर ह्या सगळ्या स्पेसीस एका स्पेसीसपासून तयार झालेल्या असतील आणि ह्याच फिनॉमिनलला डार्विननी ॲडॅप्टिव्ह रेडिएशन हे नाव दिलं. आता ॲडॅप्टिव्ह रेडिएशन समजून घ्यायचं असेल तर आपण काय एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल जे बर्ड्स डार्विनला सापडले होते तर त्या बर्ड्सला त्यांनी काय नाव दिलं डार्विन्स फिंचेस. कोणत्या नावाने ते ओळखले जातात तर डार्विन्स फिंचेस. सपोज दिस वॉज ॲन्सेस्ट्रल वन म्हणजे दिस वॉज द ओरिजिनल स्पेसीस. ही ओरिजिनल स्पेसीज असेल तर या ओरिजिनल स्पेसीसपासून आपण कन्सिडर करूयात की सपोज ह्याच्यापैकी एक 5 बर्ड्स हे 5 बर्ड्स आलेत किंवा फिंचेस म्हणतोय आपण तर या ए एरियामध्ये आलेले असतील ठीक आहे. आणि या ए एरियामध्ये इथे त्यांना सर्व इन्सेक्ट्स सापडलेत. आता हे ओरिजिनली व्हेजिटेरियन आहेत ठीक आहे ना. सीड इटिंग याला काय बोलतो आपण की हे ओरिजिनली सीड इटिंग यांची हॅबिट आहे. ते सीड इटिंग असताना सुद्धा जेव्हा या ए एरियामध्ये हे पोहोचलेत त्या ठिकाणी त्यांनी इन्सेक्ट्स खाल्लेत म्हणजेच दे कुड ॲडॅप्ट टू द सराउंडिंग. म्हणजे तिथे जे काय फूड सोर्सेस अवेलेबल होते त्या जेही अवेलेबल रिसोर्सेस असतील त्या रिसोर्सेससोबत तिथल्या सराउंडिंगसोबत एन्व्हायरमेंटसोबत इथे पोचलेल्या बर्ड्सनी ऑर फिंचेसनी ॲडजस्ट केलं आणि आता एकमेकांमध्ये त्यांची मेटिंग झाली. लेटर ऑन जसं जसं तिथे त्यांचा पिरियड वाढत गेला त्यांच्यामध्ये मेटिंग झाली आणि त्यांची ऑफस्प्रिंग जनरेशन तयार झाली. इट मस्ट हॅव टेकन थाउजंड्स ऑफ इयर्स. हे काही 10, 20, 30 वर्षांमध्ये झालेली प्रोसेस नाही तर इट वुड हॅव टेकन थाउजंड्स ऑफ इयर्स. सो ऑफस्प्रिंग्स तयार झालेत. आता ही जी ऑफस्प्रिंग्स यांची प्रोजिनी किंवा ही जी जनरेशन तयार झाली तर दिस जनरेशन इज टोटली इन्सेक्ट फिडर म्हणजे इन्सेक्ट्सवरतीच ही फीड करणार. दॅट मीन्स त्यांचं हॅबिट आता टोटली फूड हॅबिट इज हॅज टोटली बीन चेंज्ड. सो देअर मस्ट बी प्रोसेस ऑफ म्युटेशन. यांच्यामध्ये म्युटेशन झालेलं असणार राईट. म्हणजेच आता इथे जी स्पेसीस तयार झाली आहे ती स्पेसीस ही इट वुड बी टर्म्ड ॲज अ न्यू स्पेसीस. आता ही नवी स्पेसीस इथे तयार झाली. सिमिलरली काही बर्ड्स असतील की जिथे पूर्ण व्हेजिटेरियन मटेरियल असेल त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बी एरियामध्ये ट्रॅव्हल त्यांनी केलेत मायग्रेट झालेत. आता हा जो जिओग्राफिकल एरिया आहे तर इथे पूर्ण व्हेजिटेबल फूड राहणार तर हे सीड इटिंग जे असतील हे फक्त व्हेज खाणार म्हणजे या एरियाशी त्यांनी अडॅप्ट केलं आहे. आता इथे त्यांच्यामध्ये मेटिंग होणार म्युटेशन्स होणार त्यांचे जनरेशन्स तयार होतील आणि ऑल द जनरेशन्स वुड बी व्हेजिटेरियन. काही ठिकाणी यांच्यामध्ये सपोज कॅक्टस वाढत असतील तर ज्या ठिकाणी कॅक्टस वाढत आहेत तर इथले हे फिंचेस आलेत हे कॅक्टसला फीड करायला लागलेत म्हणजेच त्यांनी पुन्हा एकदा त्या सराउंडिंगशी एन्व्हायरमेंटशी स्वतःला ॲडॅप्ट केलं आणि त्यांच्या जनरेशनसुद्धा आता कशा झाल्यात कॅक्टस फिडर झाल्यात. दॅट मीन्स या केसमध्ये जर आपण बघितलं तर इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. दॅट मीन्स देर वॉज अ सिंगल ॲन्सेस्ट्रल स्पेसीस दॅट इज कॉल्ड ॲन्सेस्टर स्टॉक दॅट इज सीड इटिंग. सुरुवातीला सीड इटिंग बर्ड्स होते त्यातले वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियामध्ये मायग्रेट झाले. त्या वेगवेगळ्या एरियामध्ये ते त्या जे काय रिसोर्सेस असतील त्याच्याशी त्यांनी ॲडॉप्ट करून घेतलं. त्यांच्यामध्ये जेही चेंजेस आणायचे होते चेंजेस त्यांनी आणून घेतलेत. त्यांच्या नवीन जनरेशन ज्या तयार झाल्यात त्या कशामध्ये डेव्हलप झाल्यात तर एंटायरली न्यू स्पेसीस वेअर डिव्हेलप्ड फ्रॉम दिस कॉमन स्पेसीस. म्हणजेच या सिंगल प्लेसपासून वेगवेगळ्या भागामध्ये रेडिएट झालेले जितकेही बर्ड्स असतील त्यांनी नवीन नवीन स्पेसीस तयार केल्यात. म्हणजेच डेफिनेशन बघायची झाली तर आपण बोलू प्रोसेस ऑफ इव्होल्यूशन ऑफ डिफरंट स्पेसीज. प्रोसेस ऑफ इव्होल्यूशन ऑफ डिफरंट स्पेसीज in a given geographical area. This is different geographical area. दिलेला geographical area
स्टार्टिंग फ्रॉम ए पॉईंट, या पॉईंटपासून इथे स्टार्ट झाली अँड लिटरली रेडिएटिंग टू अदर एरियाज ऑफ जिओग्राफी. हा एक पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया होता. ह्या वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियामध्ये हे ट्रान्सफर झाले, रेडिएट झालेत, इज कॉल्ड ॲज ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. परत एकदा आपण रिपीट करू. व्हॉट इज ॲडॅप्टिव्ह रेडिएशन? दिस इज प्रोसेस ऑफ इव्होल्युशन, the process of evolution of different species in a given geographical area, starting from a point and literally radiating to other areas of geography or habitat is called as adaptive radiation. परत एकदा ब्रीफ करू आपण की सिंगल ओरिजिनल स्पेसिस अँसेस्टर स्टॉक वॉज प्रेझेंट इन पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया. या जिओग्राफिकल एरियामधून डिफरंट एरियाजमध्ये ते फिंचेस मायग्रेट झाले, तर ती स्पेसिस मायग्रेट झाली. त्या ठिकाणच्या जिओग्राफिकल एरियामध्ये त्यांनी स्वतःला ॲडॅप्ट केलं आणि नवीन स्पेसिस तयार झाली. हा जो फिनॉमिनन असेल की ज्याच्यामध्ये सिंगल स्पेसिसपासून डिफरंट न्यू स्पेसिस वेअर प्रोड्यूस्ड इज टर्म्ड ॲज ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. राईट. वेल, सेकंड एक्झाम्पल वी कॅन टेक इज ऑफ युअर मार्सुपियल रेडिएशन. मार्सुपियल रेडिएशन म्हणजे आता मॅमल्स जे असतील तर नॉर्मली मॅमल्सला आपण कॅटेगराईज करू शकतो. फॉर एक्झाम्पल हे मॅमल्स असतील, याच्यामध्ये प्रोथेलियन्स, दिस इज फॉर सेक ऑफ नॉलेज ओनली, राईट. प्रोथेलियन्स असतील, याच्यामध्ये मार्सुपियल्स अँड प्लासेंटल्स. आता प्रोथेलियन्समध्ये देर इज नो प्रेझेन्स ऑफ प्लासेंटा अँड दीज आर एग लेयर्स. मार्सुपियल्स, their baby grows in the abdominal pouch, and placentals means who nourish their babies with the help of placenta. तर हे जे मॅमल्स झाले आणि नेहमीच मार्सुपियल्स आणि प्लासेंटल देर इज अ कॉम्पिटिशन एक्झिस्टेड इन बिटवीन मार्सुपियल अँड प्लासेंटल्स. आणि याच्यामध्ये जो डॉमिनेटिंग जो होणार, तो डॉमिनेटिंग होणारा जो असणार त्याला ते असतील प्लासेंटल्स. राईट. आता जेव्हा 15 लाख वर्षांपूर्वी 15 MY दॅट इज मिलियन इयर्स अगो ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंटमध्ये बदल आलेत. राईट. ऑस्ट्रेलिया वॉज सेपरेटेड फ्रॉम दॅट कॉन्टिनेंट आणि ऑस्ट्रेलिया जेव्हा सेपरेट झाला तर ऑस्ट्रेलियामध्ये मार्सुपियल्सचं तिथे डॉमिनेशन होतं. राईट. म्हणजे भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये मार्सुपियल्स प्रेझेंट होते आणि जेव्हा ते कॉन्टिनेंटपासून सेपरेट झाला तर देर वॉज डॉमिनन्स ऑफ मार्सुपियल्स. आता दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. आता ॲडॅप्टिव्ह रेडिएशन्स वी मे कन्सिडर इट ॲज अन एक्झाम्पल ऑफ युअर डायव्हर्जंट इव्होल्युशन. का? कारण हा सिंगल एक पॉईंट होता आणि याच्यापासून हे डायव्हर्सिफाय झाले, वेगवेगळ्या डायरेक्शननी यांची डेव्हलपमेंट झाली. दॅट इज वाय इट इज एक्झाम्पल ऑफ डायव्हर्जंट इव्होल्युशन. या केसमध्ये सुद्धा या सिंगल अँसेस्टर स्टॉक, मार्सुपियलचा अँसेस्टर स्टॉक जो असेल म्हणजे स्पेसीज असेल, त्यांनी वेगवेगळ्या व्हरायटीज, फॉर एक्झाम्पल तस्मेनियन वुल्फ असेल, टायगर कॅट असेल, बँडेड अँटीटर असेल, मार्सुपियल रॅट, कँगारू, उम्बॅट, देन युअर बँडिकूट, कोआला अँड मार्सुपियल मोल्स. ह्या वेगवेगळ्या न्यू स्पेसीज ह्या सिंगल स्पेसीसपासून तयार झाल्या. दॅट मीन्स इट इज अगेन अन एक्झाम्पल ऑफ डायव्हर्जंट इव्होल्युशन, दॅट इज ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. आता सेकंड कॉन्सेप्ट इज कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. आता कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन आपण कशाला म्हणणार? जेव्हा डिफरंट जिओग्राफिकल एरियाजमध्ये डिफरंट हॅबिटट्समध्ये हे दिस इज एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. दिस वॉज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. हे ॲडॅप्टिव्ह रेडिएशन, असं एक दुसरं ॲडॅप्टिव्ह रेडिएशन, अशा प्रकारे भरपूर सारे ॲडॅप्टिव्ह रेडिएशन्स जर वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियामध्ये होत असतील, ह्या वेगवेगळ्या हॅबिटट्स आणि हे यांचे जिओग्राफिकल एरियाज, राईट. तर या वेगवेगळ्या ठिकाणी जर ॲडॅप्टिव्ह रेडिएशन्स आपण इथे AR लिहू, ॲडॅप्टिव्ह रेडिएशन, राईट. तर हे सगळे ॲडॅप्टिव्ह रेडिएशन जर होत असतील, ठीक आहे, तर हा जो फिनॉमिनन असेल तर या फिनॉमिननला आपण म्हणणार कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन्स. परत रिपीट करू. व्हॉट इज कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन? वेन डिफरंट adaptive radiations or more than one adaptive radiations are taking place in different geographical areas or different habitats, that phenomenon is called as convergent evolution. Convergent evolutionचं example घेऊ आपण placentals and Australian marsupials, right? Placentals आणि Australian marsupials मध्ये आता काय होणार? For example, this is an example of adaptive radiation. This is another example of adaptive radiation. जेव्हा हे ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स डेव्हलप झालेत तर प्लासेंटल्स त्यांच्या एरियामध्ये जवळपास गेलेले असतील. आता जेव्हा पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये प्लासेंटल्स आणि ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स हे प्रेझेंट आहेत, क्लिअर, तर त्यांच्या प्लासेंटल्समध्ये आणि ह्या मार्सुपियल्समध्ये ॲनालॉगस फीचर्स डेव्हलप झालेले असतील. का? कारण त्यांना पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये राहायचं आहे. तर ॲनालॉगस फीचरची डेव्हलपमेंट झाली आणि नाऊ दे स्टार्टेड लुकिंग अलाईक, म्हणजे ते आता त्यांच्यामध्ये साम्यता तयार झाली, एकमेकांसारखे दिसायला लागलेत. आणि दिस वॉज एक्झाम्पल ऑफ कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण थोडंसं बोलूत की प्लासेंटल आणि दीज आर टू व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स.
मोस्टली या जर प्रश्न नीटमध्ये विचारायचा असेल तर ॲडॅप्टिव्ह रेडिएशनमधून तर ॲन्सेस्टर्स मार्सुपियल रेडिएशन आणि प्लासेंटल आणि हा जो टेबल दिलेला आहे प्लासेंटल आणि ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स याच्यामधून तुम्हाला प्रश्न विचारतील. तर एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट तुम्हाला जर ओळखायचं असेल की प्लासेंटल कुठला आहे तर प्लासेंटलमध्ये नॉर्मली ऑब्झर्व केलं तर सिंगल नेम्स आर देअर. सिंगल नाव असलेले एकच नाव असलेले तुम्ही म्हणू शकाल प्लासेंटल्स. एक्सेप्शन फ्लाइंग स्क्विरल इतकं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सेकंड थिंग जर दोन नाव येत असतील तर दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ युअर ऑस्ट्रेलियन मार्सोपियल्स राईट. सेकंड थिंग इन टर्म्स ऑफ फिगर जर कुठला क्वेश्चन येतोय तर फिगर्स जेव्हा विचारतील तर जशाला तसं पिक्चर तुमच्या एनसीईआरटीमधलं उचलणार आणि ते नीटमध्ये देणार. तर लेफ्ट साईडला जर टेल येत असेल तर ते दॅट कुड बी ॲन एक्झाम्पल ऑफ प्लॅसेंटा आणि उजव्या साईडला जर टेल येत असेल राईट साईडला जर टेल त्या पिक्चरमध्ये दिसत असेल तर दॅट इज ॲन एक्झाम्पल ऑफ युअर ऑस्ट्रेलियन मार्सोपियल. सो दिस इज about the concept of adaptive radiation, right? Thank you very much.